हॅलो सर्वांना, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे. आज आम्ही नागेश्वर आणि द्वारकेला निघालेलो आहोत. काल रात्री आम्ही अहमदाबादच्या पुढे आणि राजकोटच्या जवळ चोटीला म्हणून गाव आहे, तिथे आम्ही राहिलो होतो. हॉटेल स्वच्छ होते. रात्री उशीर झाल्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला. सकाळी निघताना छोटा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सकाळी साधारण आम्ही 7 वाजता तिथून निघालो. सकाळची खूप थंडी होती तिथे. राजकोट 40च अंतरावर 40 किलोमीटर होतं तिथून. तिथून आम्ही साधारण अर्ध्या तासात राजकोटला पोहोचलो. राजकोट खूप मोठं शहर आहे, त्यामुळे तिथून आम्हाला बाहेर पडायला अर्धा तास लागला. राजकोटच्या पुढे आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो. आज आम्ही नाश्त्याला गाठिया आणि ढोकळा खाल्ला. मुलांना खूप आवडला तो आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली. सकाळच्या वातावरणात प्रवास करायला खूप उत्साह येत होता, त्यामुळे आम्ही नॉनस्टॉप असा प्रवास करून जेवणासाठी थांबलो. दुपारी आम्ही जेवणासाठी थांबलो. आज आम्ही हॉटेलमध्ये नाही जेवणार आहोत. आज आम्ही पिठलं भाकरी आणि मसाले भात बनवणार आहोत. तर आम्ही साधारण 2 वाजता जेवणासाठी थांबलो. मस्त मसाले भात, पिठलं भाकरी बनवलं आणि पोटभर जेवण करून आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो. पोटभर जेवण केल्यामुळे मला आणि मुलांना खूप झोप येत होती, पण ते ड्रायव्हिंग करत असल्यामुळे मी काही झोपले नाही. मुलं झोपली. भरपूर प्रवास करून फायनली आम्ही नागेश्वरला पोहोचलो. खूप जास्त अंतर असल्यामुळे थोडंसं आम्हाला सगळ्यांना बोर होत होतं गाडीमध्ये, कारण प्रवास खूपच जास्त होता. फायनली आम्ही तिथे पोहोचलो आणि छान दर्शन झालं. खूप गर्दी होती तिथे आणि दर्शन वगैरे घेतलं. तरी साधारण आम्हाला तिथं 1 तास लागला दर्शनासाठी आणि नंतर आम्ही पुढे द्वारकेला निघालो. द्वारकेचा प्रवास काही जास्त नव्हता, तिथून जवळच होतं ते अंतर, त्यामुळे लवकर पोहोचलो आम्ही. बेट द्वारकेला गेलो पहिल्यांदा आणि तिथे गेल्यानंतर गाडी वगैरे आम्ही पार्क केली आणि बेट द्वारकेला खूपच अलीकडे गाडी आपल्याला पार्क करावी लागते आणि तिथून त्यांच्या रिक्षाने आपल्याला जावं लागतं आणि मंदिराच्या इथे मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही आहे. त्यामुळे आम्हाला मोबाईल अलीकडेच एका ठिकाणी ठेवावे लागले लॉकरला आणि नंतर आम्ही दर्शनाला गेलो आणि दर्शनालाही आम्ही खूप म्हणजे शेवटच पोहोचलो. 8ला ते मंदिर बंद होणार होतो आणि साधारण आम्ही 7:30ला तिथं पोहोचलो आणि आमचं दर्शन खूप छान झालं. तिथेही गर्दी होतीच, पण झालं दर्शन आमचं खूप मस्त. आणि पुन्हा आम्ही तिथून निघालो आणि हा सुदर्शन सेतू या ठिकाणी आम्ही फोटो वगैरे काढले आणि नंतर आम्ही तिथून आम्ही द्वारकेकडे गेलो. द्वारकेकडे जाताना आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये थांबलो. तिथे जेवण वगैरे केलं. तिथेच आम्हाला एक होमस्टेची माहिती मिळाली. तिथून आम्ही तिथेच गेलो मुक्कामासाठी. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.